यावेळी अगला वेगळा हा फटका बघायला मिळाला. फलंदाज राहुल आपण पाहतोय. एक धाव मात्र डेफिनेटली मिळाली जाईल. एखाद्या वेळेस संघाची धाव संख्या मात्र हातात उघडलं जात आहे. थिंग या एका धावानं पॉवर प्लेचं षटक पाहतोय. हवामानाचा जर विचार केला तर मग आता कुठे ना कुठे दमटपणा जाणवते, कारण संध्याकाळचं सत्र हे आपण पाहतोय. आणि एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर मग 5:34 होत आहेत, म्हणजे कुठे ना कुठे अर्धा तासामध्ये अंधार होणार इथे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मिडविकेट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. प्रशांत देर इज अ फिल्डर. सिंगल रन मात्र मिळाली जाईल. यावेळी एखाद्या संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. मागच्या मॅचचा जर विचार केला तर मग कॅप्टन आनंद हापसेने फलंदाजी करत असताना 2 नाराजीच केले. मित्र लगातार 4 चेंडू डॉट केला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अखेर 5व्या चेंडूवर एक धाव आली होती. आणि त्यानंतर मग प्रदीप भंडारी यांना आपण शेवटच्या चेंडूसाठी स्ट्रायकिंगसाठी आपण पाहिलं, तो देखील चेंडू डॉट झाला होता. काय जबरदस्त चेंडू, माफ करा, जबरदस्त गोलंदाजी हात आले होते. इथे जर आपण पाहिलं तर मग चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 2 धावा आय थिंक मिळाले जातील. धावा जर पाहिलं तर मग 4 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. दर्शन आणि राहुल ही जोडी आपल्याला बघायला मिळते. किरण मात्र स्वस्तात बाद झाला. पहिल्याच चेंडूमध्ये गोल्डन डक आउटचा तो शिकार ठरला गेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज हितेश धापसेच्या मार्फत. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मग बरेचसे फिल्डर आहेत 30 सर्कलमध्ये, कारण 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. म्हणजे कुठे ना कुठे प्रतिकूल परिस्थिती गोलंदाजासाठी आणि अनुकूल परिस्थिती बॅटरसाठी. इथे मात्र चांगला फटका मिडॉनच्या वरून हा फटका खेळला जाते, परंतु वायडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आय थिंक मला वाटतं प्रशांत पुढे सरसावते. लॉंग ऑफ मधून अगदी माफकरा वायडिश लॉंग ऑफ मधून वायडिश लॉंग ऑन मध्ये तो आला होता आणि त्याचा अनुषंगाने चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळाला. आज ईदुदेशीर कोल्याचा पाडा संघामध्ये 2 सख्खे बंधू प्रशांत अँड राहुल काटसकर हे 2 सख्खे बंधू. बॉडी लँग्वेज पाहिली तर सेम आणि आमच्यासाठी थोडं कठीणच जातं कधी कधी जज करणं, कारण यात देखील जर दोन्ही बंधू जर आपण पाहिलं, दोन्ही बंधूंना 30 सर्कलच्या बाहेरच तैनात केलेले, कारण जबरदस्त ते फिल्डर आहेत. त्या देखील जर आपण पाहिलं तर मग शेवटच्या चेंडूवर 1 रन मात्र ही परिपूर्ण केली जाते. अशा पद्धतीने पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊया आमचे ऑफिशियल स्कोरर वैभव, जे आमचे ऑफिशियल स्कोरर त्यांच्याकडे आपण जाऊया. 7 धावा लागल्या जातात एका कडीच्या मोबदल्यामध्ये. यास आदरणीय भगवानजी चौधरी साहेबांचा शुभ आगमन होते. संध्याकाळच्या सत्रामध्ये करतोय आपलं मनपूर्वक स्वागत आणि जसे आले तसेच लगेच त्यांच्या माध्यमातून लागले जाते. मला वाटतं हे विकेट ॲटिक सोनाली संघाचा कॅप्टन प्लीज आमच्या आयोजकाशी आपण संपर्क साधा प्लीज. आपली ऑफिशियल नोंद प्लीज करायची आहे, लक्षात घ्या. सोनाली संघाचा कॅप्टन विजय प्लीज आपण आमच्या आयोजकांशी त्वरित आपण संपर्क साधायचे. चांगला चेंडू बघायला मिळाला अनंत या गोलंदाजा मार्फत. यावेळी मात्र जागा बनवली. हा प्रकारचा चेंडू होता. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळालं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मित्र म्हणेन मोठे फटके थोडे कमीच लागणार आहेत, कारण त्यासाठी प्रॉपर टायमिंग, प्रॉपर पॉवर जनरेट करावं लागेल. कारण हवेमध्ये आता कुठे ना कुठे थोडासा गारपा बघायला मिळतोय, दमटपणा बघायला मिळतोय आणि कुठे ना कुठे आता थंडीचे दिवस सुरू आहेत सध्या आणि मग कुठे ना कुठे हवेतून मोठे फटके खेळणे थोडे कठीणच असणार आहे. पण एकदा बॅटने गती परिवर्तन केलं होतं. गतीमध्ये अगदी बदल केला होता, कारण यावेळी जी नॉर्मल जी गती होती ना त्यापेक्षा आता मात्र कमी गती दिली गेली होती. चतुर गोलंदाज आनंद धापसे. आनंद धापसे विषयी म्हटलं तर आज त्याला देखील खूप गतीनेच फसवलं असं मित्र म्हणेन. मागच्या मॅचमध्ये लगातार 4 चेंडू तो डॉट केला होता. मात्र मोठा फलंदाज आहे, कधी केव्हाही तो कमबॅक करू शकतो आपल्या संघासाठी. तसंही तो कॅप्टन आहे
जरी त्याने मात्र बॅटिंगमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं नाही तरी तो गोलंदाजीमध्ये चांगलाच परफॉर्मन्स करते. अष्टफुल असा हा खेळाडू आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या संघासाठी. त्यानंतर आज खऱ्या अर्थाने राहुलने देखील प्रभावित केलं. प्रशांतने देखील चांगली फलंदाजी केली. त्यानंतर मग आनंदा देखील बऱ्यापैकी गोलंदाजी करते. त्याच्यानंतर मग प्रदीपजी भंडारी काय जबरदस्त सिक्सर आला होता. इथे मात्र हवाई सफार हवेमध्ये चेंडू स्विंग केले यावेळी परंतु एलिमिनेशन झालं नाही. गाव कॉर्नर रेजर मध्ये होतोय झेल. निश्चितच हा दुसरा धक्का असेल अक्षय 11 कव्वाड संघासाठी. विकेट हो केला परंतु तिथे शॉट पाहिलं ग्रेजर मध्ये शतरक्षक होता तैनात आणि त्याच अनुषंगाने होते अप्रतिम झेल. फलंदाज फेल. तिसरा धक्का अक्षय 11 कव्वाड संघाला. गोलंदाजी बघायला मिळते कॅप्टन आनंद धापसे मार्फत. इथे मात्र कॅश प्राइज स्पेशली अतुलसाठी असेल. आणि खरंच त्यांची ही खासियत आहे कारण कुठेही गेली तर मग बक्षिसांचा वर्षाव ते अगदी नक्कीच करतात आणि इथे देखील आल्याबरोबर लगेच हा बक्षीस त्यांच्या माध्यमातून लागला जातो. स्पेशली हे बक्षीस असेल अतुलसाठी. तसे अतुलने मात्र गोलंदाजीमध्ये अतुलनीय कामगिरी केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तिसरं षटक असेल. शॉर्ट पिच चेंडू हुक केला यावेळी मिड विकेट रिझर्व मध्ये सेफ लँडिंग होते. एक धाव काढली जाते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न परंतु होईल का ही धाव पूर्ण. ओ यस आय थिंक अपील तर बघायला मिळते विकेट किपर प्रदीप भंडारी यांच्या मार्फत. मात्र पंच ना खुश आहेत. अपील आय थिंक नाकारली जाते की काय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅटर आपण पाहतोय आय थिंक दर्शन अँड अतुल मात्र नॉन स्ट्राईक साठी आहे. अतुलसाठी प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं हे कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज राहुल आपण पुन्हा एकदा पाहतोय. ओ इथे मात्र कडक शॉट असेल का. हा कडक शॉट असेल का परंतु इथे अफड चांगलं बघायला मिळालं. कॅच इज अ टॉप. काय घडलं आपण जाणून घ्या ऍक्शन रिप्ले मध्ये कारण फटका तर चांगला होता. मी आधीच चर्चा केली होती की मोठा फटका खेळणे थोडं कठीण असेल कारण आता हवामान देखील बदललं आहे आणि तेच झालं. गाव कॉर्नर रिझन मध्ये तैनात असले क्षेत्ररक्षण काय जबरदस्त. ओ माय गॉड काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या त्या फिल्डरनं. त्या फिल्डरची मात्र स्तुती करावी लागेल. जबरदस्त आपटर. ओ या पली मात्र कोणत्याही प्रकारची संधी नसेल कारण जसा चेंडू आला तसा त्या चेंडूला पाठवलं जाते मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी आणि आपण जाऊया सुमधुर संगीतासाठी. डीजे मित गरज देखील असेल. स्लॉक षटक आहेत. धावा देखील कमी लागलेल्या आहेत परंतु या षटकाराच्या मदतीने 19 धावा लागल्या जातात. काय फटका केला होता यावेळी दर्शनने मात्र जबाबदारी आपल्या
खांदी घेतलेली आहे आणि घ्यावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी जर आपण पाहिलं तर मग हाफ ट्रॅकरचा चेंडू गती दिली गेली होती. पुन्हा एकदा पुल करायचं होतं परंतु इथे टायमिंग मॅनेज करू शकला नाही. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये थोडा आपटला होता, थोडा पाऊस देखील दिला गेला होता आणि त्याच अनुषंगाने चेंडूला वेग देखील खूप होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू देखील खूप वेगानं ट्रॅव्हल झाला. बाकीचं काम यष्टीरक्षक खूप छान पद्धतीने करते. लास्ट 2 बॉल रिमेनिंग 1 सेकंड. पण आता यावेळी मात्र डाऊन द स्वरूपात चेंडू खाली देखील राहिला गेला होता. रन घेण्यासाठी प्रयत्न केला होता, संधी होती रन घेण्याची परंतु नॉन स्ट्रायकर जो बॅटर आपण पाहतोय आय थिंक विजय मात्र इच्छुक नव्हता आणि त्याचं लक्षही नव्हतं आणि तेच झालं. आणखी एक डॉट स्वरूपाचा चेंडू बघा. चेंडू पडल्यानंतर या आधीचा चेंडू अगदी उडाला होता, त्यानंतरचा चेंडू खाली राहिला. म्हणजे ही विकेट जर पाहिली तर मग अगदी जज करणे थोडं कठीणच जाते बॅटरला असंच म्हणावं लागेल. या बॉली लेंथमध्ये बदल केला, टॉप इन क्रीजमध्ये चेंडूची हाताने केली होती. एक धाव मात्र घेतली जाते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. अशा पद्धतीने हा पहिला डाव संपुष्टात येते. तसा अधिकृत इशारा ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून देखील येते. आपण जाऊया आमच्या ऑफिशियल स्कोरर वैभव वड यांच्याकडे स्कोर जाणून घेण्यासाठी. 20 धावा 21 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. आपण पाहतोय निश्चितच हे कटआउट आपण पाहतोय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट आयोजित स्वर्गीय अपनाना चषक 2025 हा कटआउट हे आमचे मान्यवर आपल्याला बघायला मिळत आहेत आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट आयोजित स्वर्गीय अपनाना चषक 2025 आपण पाहतोय या कटआउटमध्ये आदरणीय श्री सुजित पाटील साहेब समाजसेवक आहेत. त्याच्यानंतर समाजसेवक आपण पाहतोय सन्मान श्री निलेशजी पाटील साहेबांचा कटआउट असेल. त्यानंतर समाजसेवक सन्मान श्री साईनाथ पाटील साहेब, सन्मान श्री योगेशजी पाटील साहेब आणि सन्मान श्री तेजस पाटील साहेब हे मान्यवर आपण पाहतोय कटआउटच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर मग 20 धावा लागल्या जातात. 21 धावांचं हे लक्ष या ठिकाणी मात्र निश्चितच प्रस्थापित केलेलं आहे. चला कवाड संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दुधेश्वरी कोळ्याचा पाडा संघाचा कॅप्टन आनंद धापसे आपणास विनंती असेल आपली सलामीची जोडी बरीच आपण मैदानामध्ये पाठवून द्या. उद्याच आपण लॉर्ड्स जाणून घेऊया कारण उद्या देखील इन ॲक्शनमध्ये तब्बल 12 संघ आपल्याला बघायला मिळतील. जर आपण पाहिलं उद्याचा लॉर्ड्स जर आपण उद्याचं लॉर्ड्स आपण जाणून घेऊया कारण उद्याचं जर आपण पाहिलं तर मग नक्कीच उद्या देखील 12 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. यस आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील उद्याचं शेड्यूल आपण पाहू शकतोय कारण यस आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता 22 धावांचा टार्गेट असेल, माफ करा 21 धावांचा टार्गेट असेल. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकतो उद्याचा हा लॉर्ड्स आहेत. एकंदरीत 12 संघ असेल. पहिली लढत आपल्या बघायला मिळेल लायकावदेवी कासपाडा विरोधात सपनाताई कांबे अशी लढत असेल. आपण चर्चा करणार आहोत परंतु जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. 20 धावा झालेत आणि 21 धावांचं लक्ष समोर असताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतो किरण. स्ट्राईक इनसाठी अनुभवी बॅटर प्रदीप भंडारे, नॉन स्ट्रायकर बॅटर प्रशांत ही आपण जोडी पाहतोय. कॅप्टन आनंद धापसेने मात्र थोडं बदल केला. याआधी जर आपण पाहिलं तर मग प्रदीप भंडारे यांना आपण पाहत होतो मिडल ऑर्डरमध्ये आणि गतवर्षी जर आपण पाहिलं तर मग ॲज अ ओपनर म्हणून त्यांना आपण पाहत होतो आणि जसे त्यांनी म्हटलं होतं की यस या मोसमामध्ये हवं तेवढं सराव नाही आहे आणि कुठे ना कुठे यंगस्टारना देखील संधी देणे देखील खूप गरजेचं असेल आणि तसं ही परिस्थितीनुसार आय थिंक दुधेश्वरी कोल्याचा पाडा कॅप्टन अनंत धापसेने कदाचित हे बदल केला असेल आणि बदल ही कालाची गरज आहे. कारण जर आपण टार्गेट पाहिलं तर 21 धावांचा टार्गेट आहे आणि कुठे ना कुठे त्या ठिकाणी मग तंत्रशुद्ध असं फलंदाज सलामीसाठी असणं देखील गरजेचं आहे. ज्या खेळाडूकडे
चांगली क्षमता असेल आणि प्रदीप भंडारी यांच्याविषयी म्हटलं तर मग खूप क्षमता आहे. अगदी सिंगल डबल धावेने देखील तो नक्कीच आपला डाव साकारू शकते. अस्किनी रन रेट पाहिलं तर मग 7-21 म्हणजे 7.00च्या सरासरीने धावा जमा करावं लागतील. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं झालं तर 7 धावा प्रति षटकास येणं अनिवार्य असेल आणि त्या उलट 7 पेक्षा कमी धावा खर्च करावा लागतील अक्षय 11 कवाड संघाच्या तिन्ही गोलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा बोलते लेफ्ट आर्म ओव्हर टू विकेट. हो मैं तो सोच रहा था कि प्रदीप भंडारी डबल सिंगल डबल खेलेंगे लेकिन यहाँ पे बड़ी स्ट्रोक ये छक्का. किरण हे झालं काय कारण मागच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर मग मोठे फटके येत नव्हते परंतु इथे मात्र काय जबरदस्त फ्लिक केलं प्रदीप भंडारीने. चेंडूला पाठवलं होतं सीमेरेषेच्या पलीकडे षटकारासाठी. वा काय क्रिकेट बघायला मिळते प्रदीप भंडारी यांच्या माध्यमातून. सिक्सर आल्यानंतर लगेच दुहेरी धावा पुढच्या चेंडूवर. हेच तर चांगलं ह्यालाच चांगलं क्रिकेट म्हटलं जातं. नाहीतर मग प्रत्येक चेंडूवर तुम्ही आक्रमण कराल शॉर्ट सिलेक्शनला तुम्ही महत्व जर देणार नाही तर मग ते देखील चुकीचं असेल आणि ते देखील किरणच्या विरोधात फटका केलं कठीण असेल. बघा इथे मी तेच आधी म्हटलं होतं चेंडू पडल्यानंतर बाहेर काढतोय बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतोय. यस यस क्या बेहतरीन चेंडूला अँगल क्रिएट करत असताना आणि लेफ्ट आर्म गोलंदाज जो असतो लेफ्टी गोलंदाज जो असतो त्याला देवाची मित्र म्हणेन देणगीच आहे की काय वरदान आहे की काय कारण चेंडू पडल्यानंतर मग बाहेर निघतात आणि तेच झालं. ओ माय गॉड ये क्या हुआ. ज्या पद्धतीने झेल घेतले ते मागच्या मॅच मध्ये मला वाटतं आई दुधेश्वरी कोल्याचा पाड संघाच्या फिल्डरने त्याचप्रमाणे हा झेल बघायला मिळाला. यस विकेट बिग विकेट प्रदीप भंडारी इज गॉन. बॉलर बॅक ड्राईव्ह बघायला मिळाला आणि अप्रतिम या ठिकाणी तो कॅच बघायला मिळाला गोलंदाज किरणच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने पहिले षटक संपलेले आहे आणि एकंदरीत 10 धावा होत्यात एका गडीच्या मोबदल्यामध्ये. समीकरण पाहिलं तर मग आता 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. परंतु प्रदीप देखील अचंबित झाला. तो देखील त्याला देखील आश्चर्य झालं की हे झालं काय कारण लाजवाब झेल पकडला गोलंदाज किरणने आपल्या फॉलो थ्रो मध्ये. अप्रतिम या ठिकाणी संधी अजूनही आहे कवाड संघाला कारण क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट हा खेळ लागला विकलाय. ओ हो फटका बसलाय इथे मात्र आडव्या बॅटने बिग हिट करायचं होतं आणि इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक बॅटर प्रशांतला आय थिंक परतीचा प्रवास करावा लागेल. बिग विकेट.
असेल समीकरण जाणून घेऊया 10 चेंडू आणि जवळ 9 धावांची गरज असेल. गोलंदाज अतुल पण एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय शपल क्रॉस झाला होता यावेळी मात्र अपील केली जाते. फिंगर अप होते आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी कदाचित बाद असेल. पाहूया काय घडलं जातं. यस विकेट. लेग बिफोर स्वरूपात हा फलंदाज बाद होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये चांगले निर्णय पंचांच्या माध्यमातून. अगदी शपल क्रॉस झाला होता आणि थेट चेंडू पॅडवर जाऊन आदला होता. आणखी एक सफलता गोलंदाज अतुलला. काय अतुलची गोलंदाजी बघायला मिळते लाजबाब. अगदी सकाळच्या सत्रापासून ते आतापर्यंत अतुलने कामगिरी केलेली आहे. कारण एका मॅच मध्ये आय थिंक तो मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. परंतु इथे मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी करत असताना 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. बाद होणार फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रदीप मात्र बाद झाला. एक सिक्सर नक्की त्यांच्या बॅटमधून आला होता. 5 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर प्रशांत मात्र 2 चेंडू फेस केले आणि 1च धावाचं योगदान दिलं. त्यानंतर राहुल आणि अनंता ही जोडी आता असेल. कॅप्टन अनंतावर आता मोठी जबाबदारी असेल. पुन्हा एकदा अतुल बोलते. शॉर्ट पिच चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने जस्ट कट करायचं होतं. चेंडूला खूप वेग दिला गेला होता. यावेळी हाफ ट्रॅकरचा चेंडू बघायला मिळाला. डबल मॅन्डेट झाला होता कॅप्टन अनंत दाबसे. काय करायचं ते त्याला समजलं नाही आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र डॉट झाला. बाकीचं काम यष्टीरक्षक खूप छान पद्धतीने करतोय. अतुलची जर गोलंदाजी पाहिली तर मग काय लाज जबाब. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू डॉट. बेहतरीन गेंदबाजी अतुल की ओर से, काफी खूबसूरत गेंदबाजी. और यहाँ से अगर देखे जाए तो फिर 8 गेंदों में मैच जीतने के लिए और काफी सराहना तुम्हारा बैकफुट पर जाते हुए अच्छा कट शॉट देखने को मिला कैप्टन आनंद थापसे की ओर से. लेकिन गली रीजन में वहां पे फील्डर है मौजूद, मिलेगी सिंगल रन. एक रन के लिए स्ट्रगल करते हुए दुधेश्वरी कॉलेज पाड़ा टीम के दोनों ही बैटर. हालांकि अब तक अगर देखे जाए तो 10 रन के ऊपर 2 विकेट यहाँ पे गए थे दुधेश्वरी कॉलेज पाड़ा टीम के. फिर उसके बाद 2 रन का जोड़ते हुए फिर उसके बाद और एक विकेट अतुल की आखिरी गेंद रहेगी. काफी खूबसूरत गेंदबाजी. अब तक 2 विकेट चटकाते हुए 3 रन खर्च किए. आखिरी गेंद ये भी अच्छी गेंद. काफी ब्लॉक होल्ड ये गेंद थी. और कॉर्नर रीजन में गेंद ट्रैवल होते हुए वहां पे मौजूद है फील्डर किरण. और इसी के साथ 2 ओवर समाप्त होने के बाद अगर स्कोर देखे तो 14 रन 3 विकेट के नुकसान पर. काफी खूबसूरत गेंदबाजी. और मैं काफी बार चर्चा भी की कि जितनी तारीफ की जाए उतनी कम रहेगी गेंदबाज अतुल की, क्योंकि उन्होंने अतुलनीय गेंदबाजी की है. और यहाँ से अगर देखे जाए तो फिर 6 गेंदों में 7 रन की दरकार रहेगी ये मैच जीतने के लिए दुधेश्वरी कॉलेज पाड़ा टीम के लिए. क्या होगा अगर अतुल की जैसे अगर गेंदबाजी हो जाएगी तीसरी ओवर में तो फिर बात बनेगी अक्षय 11 कबाड़ टीम के लिए. और दोनों में से एक टीम सेलिब्रेशन करेगी. और ये तो निश्चित है क्योंकि ये सुपर 4 के लिए ये फाइट देख रही है अक्षय 11 कवाड़ और दुधेश्वरी कॉलेज पाड़ा इस दोनों टीम के बीच में. क्या होगा इस मैच में एक बड़ा सवाल है. और इस सवाल का अगर जवाब चाहिए तो फिर ये 6 गेंदे हमें देखने होगी. गेंदबाज के तौर पर आई थिंक राहुल आएंगे पहली गेंद लेते हुए. और इस बार ये काफी अच्छा स्ट्रोक रहेगा शायद, लेकिन ये काफी अच्छा कैच भी है. वाइड इज लॉन्ग ऑन रीजन में काफी खूबसूरत कैच.
इथे डाऊन द बॉल गोलंदाज स्वतः आला होता फॉलो थ्रो मध्ये आणि हा झेल मात्र ड्रॉप होते. हा कदाचित झेल ड्रॉप कदाचित या झेलची खूप चर्चा देखील होऊ शकते कदाचित सामना संपल्यानंतर. हा झेल घेणे खूप गरजेचं होता. 15 धावा लागल्या जातात. 4 चेंडू 6 धावांची गरज. दबाव असेल गोलंदाज राहुलवर, दबाव असेल दोन्ही बॅटरवर. सगळ्यांची नजरा मात्र या सामन्याकडे कारण अगदी 21 धावांचं माफक लक्ष असताना 3 षटकामध्ये त्या धावा देखील काढणे खूप कठीण जाते सध्या स्थितीला. आई दुधेश्वरी कोलेचा पाडा संघाचा आडी पण एकदा यावेळी जर आपण पाहिलं तर महाप्रकारचा चेंडू ऑफस्टॉनच्या बाहेर पंचांचा इशारा येते वाईट चेंडूचा. आमचे ऑफिशियल स्कोरर वैभवसाठी आपण पाहूया काय होते एक्झॅक्ट. दात मागितले जाते पंचांकडे. दोन्ही पंच मात्र एकत्र येत आहेत. Yes, this is I think yes, Pancha white. Yes, dot ball. Yes, this is पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा या ठिकाणी हुक केलं वाईडिश लॉंगात रिझर्व मध्ये. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज फलतायत. पण इथे काय घडलं जातं. माय गॉड, चांगला क्षेत्ररक्षक केलं होतं मात्र फेकी ही चुकीची बघायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने इथे 2 धावा या परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहिली तर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 2 चेंडू मध्ये आता 4 धावेची गरज असेल. काय मॅच रंगली जाते. अगदी कोलिवली कोल्याचा पाडा आणि कबाड म्हटलं तर मग आय थिंक जवळ जवळ गाव आहेत आजूबाजूला. आणि खरंच ह्या सामन्यानंतर मग खूप चर्चा रंगल्या जातील. काय सामना रंगला जातोय. पण एकदा या जर आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू ग्राउंडेड शॉट. वाडिश लॉंगा फ्रीजर मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 नाही तर तिसरी धाव देखील. ओ माय गॉड, इथे मात्र 3 धावा आणि या 3 धाव्याने जर आपण पाहिलं तर मग स्कोर होतोय लेवल. हे काय झालं आता. येथून आहे दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघ पराभूत होऊ शकणार नाही जरी 1 धाव आली नाही तर. म्हणजे चुकी केली हवेली फिल्डरनं. चुकीचा थ्रो चांगला बाक आपलं आणि यस फेकी अगदी ॲक्युरेट करणे खूप गरजेचं होतं. ज्या ठिकाणी फेकायचं होतं त्या ठिकाणी फेकणं खूप गरजेचं होतं. परंतु जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड तिकडे थ्रो केला गेला होता आणि त्याच अनुषंगाने जिथे 1 धाव होती तिथे अजूनही 2 धावा मात्र या बहाल कराव्या लागल्या गेल्या आणि अशा पद्धतीने स्कोर मात्र लेबल झालेला आहे. कुठे ना कुठे जो 12वा खेळाडू आहे आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाचा तो देखील आता मात्र आनंदित झालेला आहे. त्याला देखील असं वाटलं की आता येस वाचलो आम्ही. जरी 1 धाव आली नाही तर काही प्रॉब्लेम नाही. सुपर ओव्हरचा सामना बघायला नक्कीच खेळायला मिळेल असं जणू काही त्याची भावना असेल. उरलेला एका चेंडू मध्ये 1 धावेची गरज असेल. जर 1 धाव आली नाही तर पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी आम्हास खेळवणे देखील भाग पडेल असं म्हणता येईल. कारण अंधार देखील आता मात्र झालेले असेल जवळ जवळ. परंतु बघूया एका चेंडू मध्ये 1 धाव येते की नाही, काय होते. यावेळी तर आपण पाहिलं तर मग हवेमध्ये चेंडू परत या समीर ऑफच्या वरून आणि ही विजयी रन आणि हा धावेने निश्चितच मॅच मात्र जिंकलेली आहे ती मात्र आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाने. सुपर 4 मध्ये इंटर होणारा पहिला संघ. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू सो मच. अभिनंदन टीम आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा अँड हार्ड लक, टफ लक and better luck for next match Akshay 11 Kawad. So man of the match लगेच आपण ही ट्रॉफी देऊया.
ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली नाही आज. नॉन स्टॉप 4 चेंडू डॉट झाला. अखेर 5व्या चेंडूवर मात्र त्यांच्या बॅटमधून एक धाव आली होती, परंतु ह्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना काम पजीस केलं. कॅप्टन आनंद धापसी ठरलाय या सामन्याचा सामना बेर, कारण 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट मात्र त्यांनी आपल्या नावे केलं. सो आनंद धापसे प्लीज आपण या आणि लगेच प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. काय सामना रंगला होता खऱ्या अर्थाने. कबाड संघाचं देखील खूप सारं आपण कौतुक करूया, कारण अगदी 21 धावासाठी देखील आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाला